श्लोक 5. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. अर्थ, जे लोक दंभ आणि अहंकार यांनी युक्त होऊन कामोपभोगाच्या आसक्तीने युक्त होऊन फक्त शास्त्रविरुद्ध असे महाघोर तप करतात असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण पाहूया. शास्त्रामध्ये जे सांगितले नाही तर ज्याचा शास्त्राने निषेध सुद्धा करून असे करू नये असे सांगितले आहे, अशा प्रकारचे घोर किंवा उग्र तप हे दंभ आणि अहंकार असलेले लोक करतात. कारण यांना शास्त्रविरोधी गोष्टी करण्यातच विशेष अशी रुची असते. असे तप करू नये याबद्दलचे ज्ञान त्यांना नसते आणि कोणी तसे सांगितले तर ते त्यांना कधीच पटतही नाही. दंभाहंकार संयुक्ता. दंभ आणि अहंकाराने युक्त असणाऱ्या लोकांना असे वाटते की आपल्याभोवती समाजात असणारे इतर सर्व लोक ढोंगीच आहेत. खरे तर ते तसे नसते, पण हे लोक स्वतः तसे असल्याने त्यांना तसे दिसते किंवा वाटते. म्हणजेच कावीळ झालेल्या माणसाप्रमाणे यांची स्थिती होते. मात्र हे लोक स्वतः दंभाने व अहंकाराने युक्त असतात, त्यामुळे त्यांना तसे वाटत असते. त्यांची स्वतःची प्रत्येक गोष्ट ढोंगीपणाची व अहंकाराचीच असते आणि ते असे वर्तन करीत असतात आणि ते करण्यात ते स्वतःची बुद्धिचातुर्य, कौशल्य, ज्ञान इत्यादी सुद्धा पणाला लावतात. त्यांना स्वतःबद्दल इतका अभिमान असतो की आपण करतो ते सर्व योग्य व बरोबरच आहे. इतरांना आपल्यासारखे काहीच येत नाही, त्यामुळे इतर लोकांनी सुद्धा आपलेच अनुकरण करायला पाहिजे किंवा आपल्यासारखेच वागायला सुद्धा पाहिजे. काम राग बलान्विता. काम म्हणजे भोगाची इच्छा आणि राग म्हणजे आवड किंवा आसक्ती किंवा प्रेम. यांना भोगाची आवड असते आणि भोग प्राप्त करण्याची इच्छा कायम ठेवण्याचा जो हट्ट किंवा दुराग्रह म्हणजे बल. आसुर म्हणजे जीवनात रमणारे, भोग भोगणारे लोक. यांना नेहमीच असे वाटते की हा मनुष्य जन्म एकदाच तर मिळतो, शिवाय या जन्मातच विविध भोग भोगण्याची क्षमता आपल्याला प्राप्त झाली आहे आणि तेच ते आकंठ तृप्त होईपर्यंत भोगले सुद्धा पाहिजे. उगाच संयम, विवेक, वैराग्य या गोष्टींचे अवलंब करून आपल्या आजच्या आनंदाला पारखे होऊ नये. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत विविध गोष्टींचा उपभोग तर घ्यायलाच हवा, नाहीतर मग या मनुष्य जन्माचा आपल्याला काय उपयोग आहे बरे. मग हे सर्व भोग प्राप्त करण्यासाठी जे विशेष सामर्थ्य हवे असते त्यासाठी ते कठोर तप करतात. पुराणात अनेक असुरांनी असे विविध भोग मिळवण्यासाठी उग्र तप केल्याचे दाखले दिलेले आहेत. असे तप करून विशिष्ट देवदेवतांना प्रसन्न करून घ्यायचे व ती प्रसन्न झाल्यावर त्या देवतेकडे आपल्याला हवी असलेली गोष्ट मागायची आणि मग एकदा का ती शक्ती प्राप्त झाली की मग इतरांना त्रास देऊन आपण विविध भोग भोगायचे अशी यांची वृत्ती असते. अर्थातच त्यांची अशी तपे शास्त्रविहित नसल्याने ते इतरांबरोबर स्वतःचा सुद्धा नाश ओढवून घेतात असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.